नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज। हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर। सेवानिवृत्त नायब तहसीलदार लाच घेताना रंगेहात अटक। कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई। लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूरच्या पथकाने सेवानिवृत्त नायब तहसीलदारास 8,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात यश मिळवलं आहे। संबंधित अधिकारी इलाही मीरा मुल्ला वय 71 हे भूसंपादन विभागात कंत्राटी पद्धतीने कार्यरत होते। तक्रारदार यांच्या रेंदाळ तालुका हातकणंगले येथील गट क्रमांक 987 मधील शेतजमीन दूधगंगा कालव्यासाठी अधिग्रहित झाली होती। त्या मोबदल्याची रक्कम मिळवून देण्यासाठी मुल्ला यांनी तक्रारदाराकडे 10,000 रुपयांची लाच मागणी केली होती। तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली। प्राथमिक पडताळणीत आरोपीने लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने 12 नोव्हेंबर रोजी सापळा रचण्यात आला। या कारवाई दरम्यान आरोपी इलाही मीरा मुल्ला यांनी तक्रारदाराकडून 8,000 रुपयांची लाच स्वीकारतानाच त्यांना पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत रंगेहात पकडण्यात आलं। या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे। सदर कारवाई पोलीस उपाधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या नेतृत्वाखालील पोलीस अधिकारी प्रकाश भंडारे, हेड कॉन्स्टेबल विकास माने, संदीप काशीद, संगीता गावडे, नायक सचिन पाटील, कॉन्स्टेबल उदयसिंह पाटील आणि चालक गजानन कुराडे यांनी केली। ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केलं आहे की कोणताही शासकीय कर्मचारी लाच मागत असल्यास तात्काळ तक्रार नोंदवावी, अशा प्रकारची माहिती विभागाच्या संपर्क क्रमांकावर द्यावी, असे आवाहन करण्यात आलं आहे। आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि रहा अपडेट।